श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण स्वामींचे संकल्पयुक्त गुरुवार कसे करायचे, त्याचे नियम काय आहेत, काय काय करावे, काय काय नाही, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही. आता आपल्या सर्वांच्या जीवनात काही ना काही अडचण असते, काही ना काही इच्छा असतात, काही ना काही काम व्हावं असं वाटत असतं. त्याच्यासाठी आपल्याला हे गुरुवार स्वामींचे कसे करायचे असतात ते सांगणार आहे. आता श्री स्वामी समर्थांचे 11 किंवा 9 गुरुवार तुम्ही एकदम निष्ठेने सर्व नियम पाळून केले तर तुमची कुठलीही इच्छा किंवा कुठलेही काम हे नक्कीच पूर्ण होते. 9 म्हणजे तुम्ही जेवढ्या गुरुवारचा संकल्प केला आहे तेवढे गुरुवार होण्याच्या आधीच तुमच्या सर्व इच्छा काम पूर्ण होते. आता हे गुरुवार कसे करायचे? आता कोणत्याही गुरुवारी आपण सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करावे. स्वामींच्या जवळ जर जायचे असेल तर पिवळे वस्त्र परिधान करावे. चौरंगावर स्वामींचा फोटो स्थापन करावा. फोटो नसेल तर एक मूर्ती असेल तरी सुद्धा स्थापन करावे. पूजेसाठी पिवळी फुले, हळद, कुंकू, अत्तर, फळे याचा समावेश करावा. स्वामींना आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य दाखवावा. स्वामींना बेसन लाडू खूप आवडतात, त्याच्यामुळे आपल्या हाताने बनवलेले बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. असे म्हणले जाते की बेसनाचे लाडू करताना आपल्या हाताच्या रेषा त्या लाडवावर उमटतात आणि आपल्या भाग्यरेषा सुद्धा जे काही आहे ते भाग्यसुद्धा उजळून निघते असे म्हणतात. तर हे आता आपल्याला काय करायचे, पहिल्या गुरुवारी आपण एकदम लवकर उठून स्वच्छ स्नान ते करायचे आहे आणि पूजा ते मांडायची आहे. पूजा मांडल्यानंतर पहिल्या आपल्या संकल्प करायचा आहे की मी एवढे गुरुवार करेल, किंवा 11 किंवा 9 याच्यातला तुम्हाला जेवढा सोपं वाटतो 11 तेवढा तुम्ही मनात धरून आपल्या मनातली इच्छा बोलावी. आता आपल्या इच्छा बोलत असताना संकल्प करा की हे काम माझं होऊ दे किंवा ही इच्छा पूर्ण होऊ दे, मी एवढे गुरुवार करेल. आता या काळात आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे आणि तारक मंत्राचे 11 वेळा पठण करायचे आहे. आणि आपल्याला पठण करताना पहिल्याच गुरुवारी तुम्ही कोणत्याही आसपासच्या मठात जाऊन एक नारळ, फूल, हार तुम्हाला जसं जमेल तसं ठेवून तुम्ही स्वामींना वाहून या आणि तुपाचा दिवा, झेंडूची फुले, चाफा, अष्टगंध असे स्वामींना अर्पण करा. गुरुवारी उपवास करा. ज्यांना आता उपवास जमत नाही किंवा शरीराच्या काही तक्रारी असतात त्यांनी फलाहार केला तरी चालतो किंवा दुसरं काय खाल्लं तरी चालतं, जे उपवासाला चालतं ते. पण ज्यांना जमेल तसं त्यांनी फलाहार करून रात्रीचं जेवण करून जरी केलं तरी चालते. आता ह्या तुम्ही जे गुरुवार करत आहात त्या काळात तुम्ही मांसाहार करायचा टाळायचा आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. लसूण, कांदा हे वर्ज्य करून तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता. आणि आता शेवटच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचे आहे. स्वामींना पुरणाची पोळी खूप आवडते, त्याच्यामुळं शेवटच्या गुरुवारी पुरणाची पोळी करायची आहे. पुरणाची पोळी करून घेवड्याची भाजीचे नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. आणि जी काय असेल ते आपल्याला कथा वाचून पूर्ण करायचे आहे. असे आपल्याला 9 किंवा 11 असे गुरुवार करायचे आहेत. आता स्त्रियांना आधीमध्ये आडवे येतात गुरुवार, ते सोडून धरायचा आहे उपवास, पण ते आपल्या मापात धरायचा नाही किंवा मोजणीत धरायचा नाही. त्याच्यानंतरचा आपल्याला दुसरा गुरुवार मोजणीत धरून आपली पहिली जशी आहे तशी सेवा करायची आहे आपल्याला. मग ते कथा ते वाचून सगळं झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे. आता शेवटच्या गुरुवारी पुरणाच्या पोळीचा ते नैवेद्य केला तर जे गरजू आपल्याला असं वाटतात की हे ना, ज्यांना अन्नाची खरंच गरज आहे त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता किंवा तुमच्या यथाशक्तीने 5-7 स्त्रियांना काही जे तुमच्या जे वाटेल किंवा थोडं का होईना अन्नदान करा. कारण की अन्नदान केल्यानंतर एवढे पुण्य मिळते की ते काही सांगू शकत नाही, एवढं पुण्य मिळतं. त्याच्यामुळे ज्यांना अन्नाची खरंच गरज आहे त्यांना तुम्ही खुशीने
अन्नदान करून यथासांग काय असेल ते तुम्ही देऊ शकता. आता या प्रकारे जर तुम्ही गुरुवार केले ना, तुम्हाला नक्की तुम्ही जेवढा संकल्प केला आहे तेवढ्या संकल्पाच्या गुरुवार होण्याच्या आत तुम्हाला स्वामींची कृपा नक्की म्हणजे नक्कीच होणार. स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करा.